नमस्कार। आज मी दाखवत आहे पनीर लबाबदार। त्याकरता लागणारं साहित्य हे असं आहे: काजू, कलमी, छोटी विलायची, मिरे, मगजबी, तेजपात, धने आणि कांदा आणि टोमॅटो। आता आपण टाकणार आहे 6 जिरं, त्यानंतर धने, कलमी, छोटी विलायची, मिरे, काजू, मगजबी। त्यामध्ये आता आपण थोडा कांदा टाकलाय, कांद्याला थोडं परतून घेऊ। त्यामध्ये थोडे टमाटर टाकले, थोडी हळद, थोडं तिखट, धने पावडर, त्यामध्ये थोडं पाणी टाकून थोडा वेळ आपण याला असं नरम होऊ द्यायचं कांद्याला आणि टमाटरला। आता हे असं नरम झालंय, आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। कलमी आणि तेजपात याच्यामध्ये बारीक नाही करायचं। यामध्ये थोडं तेल टाकायचं पॅनमध्ये, त्यामध्ये पनीरचे काप टाकून द्यायचे। यामध्ये थोडी हळद टाकायची आहे पनीरच्या पीसवर, त्यानंतर थोडं तिखट टाकायचं। याला थोडंसं परतून घ्यायचं। थोडा वेळ आपलं परतून झाला, आता याला आपण काढून घेऊ। आता आपण भाजी तयार करत आहे याची, तर त्यामध्ये कढईमध्ये तेल टाकायचं, आपल्याला लागते तेवढं। आणि यामध्ये कांदा टाकायचा, अद्रक पेस्ट टाकायचा, त्यामध्ये थोडी हळद टाकायची, चवीनुसार तिखट, धने पावडर आणि गरम मसाला, टमाटर सोडून घ्यायचे, थोडं मीठ टाकायचं। त्यामध्ये आपण बारीक केलेला जो पेस्ट होता तो त्यामध्ये टाकून द्यायचा। त्यामध्ये मग आता पनीर सोडून द्यायचं। यामध्ये बटर सोडायचं, नंतर क्रीम सोडायची आपण। त्यामध्ये मग थोडं किसलेलं पनीर सोडायचं। आता हे असं परतून घ्या। अशी ही पनीर लबाबदार भाजी तयार झाली।